हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 9चं मॅथ्सचं प्रॅक्टिस सेट नंबर 1.2। या आधी मी आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेला आहे। तर बघा 1.2 मध्ये काय शिकायचं आपल्याला, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर। आपल्याला काय दिलेलं आहे, 3 सेट दिलेले आहेत आणि आपल्याला काय सांगायचं आहे, ते इक्वल सेट आहेत की नाही आहेत। आता इक्वल सेट म्हणजे काय असते, एव्हरी बघा इथं दिलेलं आहे आपल्याला बुक मध्ये डेफिनेशन काय दिलेलं आहे, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी सेट बी इज इन द सेट ए। म्हणजे जो ए सेट ए मध्ये एलिमेंट असतील तेच कशामध्ये असायला पाहिजे, बी मध्ये, आणि जे बी मध्ये असतील तेच ए मध्ये असायला पाहिजे। तर काय म्हणू आपण, सेट ए आणि बी काय इक्वल आहेत। ठीक आहे, चला तर बघूया मग। बघा मग आपल्याला 3 सेट दिलेले आहेत, आपण काय करू, सॉल्व करू 1 बाय 1। फर्स्ट सेट काय दिला आहे, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल्स टू 2। आता बघा हे 3x - 1 इज इक्वल्स टू 2 ला मी काय करते, सॉल्व करते। 3x - 1 इज इक्वल्स टू 2। 3x हा 1 इकडे मायनस आहे, इक्वल टू साइनच्या इकडे जर नेला मी तर काय होईल, 2 + 1 म्हणजेच काय होईल 3x, 2 + 1 3x। आता हा 3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जर हा इकडे नेला मी तर काय होईल, डिवाइड 3/3 म्हणजेच x इज इक्वल्स टू 1। याला काय देते मी, नंबर 1 देते। ठीक आहे, आता सेकंड सेट बघा काय दिलेलं आहे, b इज इक्वल्स टू x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर but x is a neither prime nor composite। ठीक आहे, आपल्याला हा सब बी सेट दिलेला आहे। आता बघा असा कोणता नंबर आहे की जो नॅचरल नंबर आहे पण काय म्हणते, नायदर प्राइम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे, असा कोणता नंबर आहे, फक्त 1। म्हणजे काय, इन कन्क्लुजन 1 इज द only natural number but x is neither prime nor composite। पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, x प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे, म्हणजे असा कोणता नंबर असणार आहे, फक्त 1। म्हणजे x इज इक्वल्स टू 1। याला मी देते इक्वेशन नंबर 2। ठीक आहे, आता बघा थर्ड सेट काय दिलेला आहे आपल्याला, c इज इक्वल्स टू x सच दॅट x बिलोंग्स टू n। ठीक आहे, बघा c काय दिलेला आहे, c इज इक्वल्स टू x सच दॅट x बिलोंग्स टू n अँड x इज, ठीक आहे। आता बघा काय, x कशाला बिलोंग करते, नॅचरल नंबरला, पण काय x 2 पेक्षा छोटा आहे। ठीक आहे, म्हणजे कोणता नंबर असेल, 2 पेक्षा जो लहान आहे आणि नॅचरल नंबर पण आहे, म्हणजेच काय असेल, 1। 1 इज द ओनली नॅचरल नंबर, जो काय आहे 2 पेक्षा छोटा पण आहे आणि नॅचरल नंबर पण पाहिजे। आता 0 घेतला तर आपण नॅचरल नंबर आहे का, नाही, किंवा -1 नेगेटिव्ह नंबर घेतले तर नॅचरल नंबर आहेत का, नाही, म्हणजे 2 पेक्षा लहान पण पाहिजे आणि नॅचरल नंबर पण पाहिजे। असा कोणता नंबर आहे, 1 लेस दॅन 2 म्हणजे x इज इक्वल्स टू 1। याला इक्वेशन नंबर 3 देते। ठीक आहे, आता बघा फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 आर इक्वल सेट। का बरं, कारण x ची व्हॅल्यू सेम आली। ठीक आहे, इक्वल सेट म्हणजेच काय, a इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू c। ठीक आहे, समजलं। बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट, गिव्ह अ रिझन फॉर युअर आन्सर। आपल्याला काय दाखवायचं आहे, सेट ए अँड सेट बी काय इक्वल आहे आणि रिझन पण द्यायचं आहे। ठीक आहे, बघा सेट ए दिलेला आहे इवन प्राइम नंबर आणि सेट बी दिलेला आहे x सच दॅट x 7x - 1 इज इक्वल्स टू 30। चला सॉल्व करूया। ठीक आहे, सेट ए काय आहे आपला, इवन प्राइम नंबर।
ठीक आहे. आता इवन प्राईम नंबर कोणता असतो? जो इवन पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे असा एकच नंबर आहे फक्त 2. बाकी जे सर्व प्राईम नंबर आहेत ते काय आहेत? ऑड आहेत. याला काय देते? इक्वेशन नंबर 1 नाव देते. ठीक आहे. आता इथं कन्क्लुजन काय लिहू शकते मी? बिकॉज 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. ठीक आहे. 2 काय फक्त एकच प्राईम नंबर आहे की जो इवन आहे. आता सेट बी घेऊया. बी इज इक्वल्स टू काय? एक्स सच दॅट एक्स 7x - 1 इज इक्वल्स टू 30. आता मी याला सॉल्व करते. काय येईल? 7x - 1 इज इक्वल्स टू 30. 7x हा -1 आहे. जर हा इक्वल टू साईनच्या इकडे नेला तर काय होईल? +1. 13 + 1 7x. 13 + 1 14. x इज इक्वल्स टू 14/7 आणि x इज इक्वल्स टू काय येईल? 7 1 7 7 2 14. आला इक्वेशन नंबर. याला जाते इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. बघा इक्वेशन 1 ए सेट पण काय आला 2 आणि बी पण काय आला 2. म्हणजे सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट because they contain same number of element. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय? विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय. आता एम्प्टी सेट म्हणजे काय असतो? त्या सेटमध्ये कोणताच एलिमेंट नसतो त्या सेटला काय म्हणतात? एम्प्टी सेट. ठीक आहे. आता बघा काय दिलंय 1 नंबरचं? ए इज इक्वल्स टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन द 0. आता नॅचरल नंबर पाहिजे आपल्याला पण तो कशापेक्षा लहान पाहिजे? 0 पेक्षा. 0 पेक्षा लहान नॅचरल नंबर असतो का? नाही. म्हणजेच काय? ए इज इक्वल्स टू सिम्पली काहीच नाही येणार. काय कोणता नंबर येईल का? नाही. और आपण याला एम्प्टी सेटला कसं लिहू शकतो? असं. ठीक आहे. म्हणजे सेट ए इज एम्प्टी सेट. ठीक आहे. बघा बी नंबर काय दिलाय? बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट x² इज इक्वल्स टू 0. आता x² ला आपण जर सॉल्व्ह करायला घेतला x² इज इक्वल्स टू 0 म्हणजेच x इज इक्वल्स टू काय आला? 0 आला. काहीतरी नंबर आला म्हणजेच आपला x कोणता? सेट x काय आला? 0. ठीक आहे. बी काय आला? 0 म्हणजे सेट बी तो एम्प्टी सेट आहे का? नाही. म्हणजेच काय? सेट बी हॅज अन एलिमेंट. कोणता एलिमेंट आला? 0. हेच कन्क्लुजन काय? सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. सेट बी काय असेल आपला? एम्प्टी सेट असेल. नाही एम्प्टी सेट नसेल. सॉरी. बघा थर्ड नंबर काय दिलेला आहे? सी दिलेला आहे. सेट एक्स बिलॉंग सच दॅट 5x - 2 इज इक्वल्स टू 0. बघा सॉल्व्ह करून बघते. 5x - 2 इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय? 5x इज इक्वल्स टू 2 आणि x इज इक्वल्स टू 2/5. x बिलॉंग्स टू काय दिलेलं आहे? नॅचरल नंबर. n मीन्स नॅचरल नंबर. पण 2/5 नॅचरल नंबर आहे का? नाही. म्हणजेच काय? बट 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. नाही आहे. ठीक आहे. तर मग सेट सी काय असेल आपला? एम्प्टी सेट असेल. सी इज अन एम्प्टी सेट. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे? राईट विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट ऑर इनफायनाईट. ठीक आहे. आपल्याला काय सांगायचे? जे खाली दिलेले सेट आपल्याला फायनाईट आहेत की इनफायनाईट आहेत सांगायचं आहे. ठीक आहे. आता पण फायनाईट आणि इनफायनाईट सेट म्हणजे काय? बघा फायनाईट सेट म्हणजे असे सेट जिच्यामध्ये काय असतात? जे एलिमेंट असतात ते काय असतात? लिमिटेड असतात. बघा इथं मी लिमिटेड ऑर काउंटेबल. ठीक आहे. काउंटेबल मीन्स जे आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? फायनाईट सेट. आणि इनफायनाईट सेट म्हणजेच ऑब्व्हियसली काय असतील? अनलिमिटेड एलिमेंट असतील म्हणजे जे आपण मोजू पण शकत नाही आणि इमॅजिन पण नाही करू शकत. ठीक आहे. अनकाउंटेबल.
ठीक आहे, हे मी फक्त समजायसाठी लिहून दिलं, हे क्वेश्चन मध्ये नाही लिहायचं. बघा आता आपल्याला ए नंबर काय दिलाय, 1 नंबर. ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे. आता आपण काय करू, आधी सेट लिहून घेऊया. काय असेल सेट, ए इज इक्वल्स टू, तर काय म्हटलेलं आहे, एक्स इज अ नॅचरल नंबर, पण कशापेक्षा, लेस दॅन 10. 10 पेक्षा जे सर्वात लहान आहेत ते नॅचरल नंबर कोणते येतील. नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9. लेस दॅन 10 म्हटलं ना, मग 10 येईल का, नाही, एवढंच येतील. आता हे आपण काउंट करू शकतो. ठीक आहे, आणि लिमिटेड पण आहे, म्हणजे हा सेट कोणता आहे आपला, सेट ए इज अ फायनाइट सेट, मोजू शकतो ना. ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे, बी इज इक्वल्स टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1, वाय इज अन इंटीजर. बघा आता सेट बी लिहून घेऊया. वाय काय म्हटलेला आहे, इंटीजर आहे, पण कशापेक्षा, लेस दॅन 1 पेक्षा. हे बघा खूप लेस दॅन 1 पेक्षा, म्हणजे सर्वात आधी कोणता येईल आपला, 2 -3 -4 -5 हे येतील, आणि इकडे काय येईल, डॅश डॅश डॅश. इकडे कितीपर्यंत जातील सांगता येते का, नाही. आणि ही इथे काय होईल, हा ब्रॅकेट क्लोज. -1 येईल का, नाही, लेस दॅन म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर मग काय, सेट बी इज फायनाइट इन की इनफायनाइट इन. इकडे आपण सांगू शकतो का किती नंबर असतील म्हणून, नाही, म्हणून काय, सेट बी इज अ इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट. बघा थर्ड नंबर काय दिलाय, सी इज इक्वल्स टू सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तर सेट काय, सी काय दिलेला आहे, सेट ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट, द नंबर ऑफ स्टुडंट इन 9 क्लास इज काउंटेबल. आहेत का, ठीक आहे. आपल्या स्कूलमधले जे 9 क्लासचे स्टुडंट असतात ते काउंटेबल असतात, खूप जास्त तर नसतातच. ठीक आहे, आपण त्याला काउंट करू शकतो. म्हणजेच काय असेल, सी इज अ फायनाइट सेट. फायनाइट सेट. बघा 4 नंबर काय दिलेला आहे, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. काय असतात, विलेज मधले आपण लोक काउंट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, द नंबर ऑफ पीपल, आन्सर मध्ये लिहायचं, नंबर पीपल इन विलेज इज काउंटेबल. ठीक आहे, काय मग, दिस सेट इज फायनाइट सेट. ठीक आहे. 5 नंबर बघा, सेट ऑफ ॲपरेटर्स इन लायब्ररी. हे पण आपण काय काउंट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच हा आपण काय असेल, फायनाइट सेट. द नंबर ऑफ ॲपरेटर्स इन अ लायब्ररी इज काउंटेबल. ठीक आहे, म्हणजे हा पण सेट कोणता असेल, दिस सेट इज फायनाइट सेट. दिस सेट इज फायनाइट सेट. ठीक आहे, तर बघा 6 नंबर काय दिलाय, सेट ऑफ होल नंबर. तर काय असते, मी या सेटला बी नाव देते. होल नंबर कोणते असतात, कुठून सुरुवात होते, 0 1 2 3 अप टू सो ऑन. लास्ट नंबर सांगू शकतो का, हे काउंटेबल आहेत का, नाही. म्हणजे हा कोणता असेल, दिस सेट इज इनफायनाइट सेट. 7 नंबर बघा, सेट ऑफ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर कसे असतात, तर मी या सेटला नाव देते सेट ए. रॅशनल नंबर कोणत्या फॉर्म मध्ये असतात, पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असतात. मग आता पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये एक आपण काउंट करू शकतो का किती नंबर असतील म्हणून, नाही. म्हणजेच हा पण सेट कोणता आहे, इनफायनाइट सेट. दिस सेट इज
इनफायनाईट सेट. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे मी प्रॅक्टिस सेट 1.2 इथे कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.